नमस्कार, मी श्रुती राहुल. महाफास्ट 100 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. आपण महाफास्ट घडामोडी पाहणार आहोतच, मात्र त्याआधी आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं भूमिपूजन अगदी काही वेळातच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. कोरोनामुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. शिवाजी पार्क इथलं महापौरांचं हे जुनं निवासस्थान आणि या ठिकाणीच हे स्मारक होणार आहे. मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत. अगदी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं, राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, आपण ताफा पाहतो आहोत, मुख्यमंत्री दाखल झालेत. होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाच्या स्थळी उपस्थित झाले. शिवाजी पार्क मध्ये बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक होता आहे आणि त्याचा आज कार्यक्रम होते. या कार्यक्रमाला अगदी छोटेखानी स्वरूप म्हणजे निवडक मोठ्या निमंत्रितांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ही विशेष परवानगी आहे. या कार्यक्रमासाठी भूमिपूजन जे होणार आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. राजकीय क्षेत्रातली महाविकास आघाडी सरकारमधली नेते मंडळी ही या कार्यक्रमाला दाखल झालेली आहेत. सगळ्यात महत्वाचं एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीकडे लक्ष होतं, कारण एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आणि MMRDAच्या माध्यमातून हे स्मारक उभं केलं जाणार आहे. सकाळपासून विरोधकांकडून एक प्रश्न उपस्थित केला जात होता की निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचं नाव नाही, तर ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार किंवा काय. पण आज या चर्चांना एकनाथ शिंदेंनी आत्ता थोड्या वेळापूर्वी पूर्णविराम दिलाय आणि ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचं दैवत, त्यांच्या स्मारकाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे ती सगळी बाब एकनाथ शिंदे यांनी ध्यानात घेतलेली दिसते. तसंच लाखो शिवसैनिकांच्या मनात जे एकूण स्मारकाचं चित्र आहे, या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. कारण हा कार्यक्रम ऑनलाईन सर्व शिवसैनिकांसाठी आणि राज्यभरातल्या जनतेसाठीही पाहण्यासाठी हा खुला ठेवण्यात आलेला आहे. मीडियामध्येही फक्त छायाचित्रकार आणि कॅमेरामॅन यांनाच परवानगी आहे. पत्रकारांनाही अजून या कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी परवानगी दिलेली नाहीये. पण TV9 मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण हा कार्यक्रम दर्शकांसाठी दाखवतो. मुख्यमंत्र्यांची ही सध्याची थेट दृश्य आपण बघतो आहोत कार्यक्रमस्थळी पोहोचल्याची, आणि हा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. या कार्यक्रमाचं म्हणजे स्मारकाचं जी रचना आहे, दालन असतील, त्याचं स्वरूप कसं असेल, हे TV9 ने याआधी बातम्यांच्या माध्यमातून दर्शकांना दाखवलं आहे. 400 कोटी निधी, रुपये 400 कोटी निधींची तरतूद किंवा तो निधी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आला होता. स्वतः अर्थमंत्र्यांनी त्याची घोषणा केली होती. 14 महिन्यात म्हणजे पहिल्या 14 महिन्यात स्मारकाचा पहिला टप्पा हा पूर्ण होणार आहे. 2 टप्प्यात हे स्मारक पूर्ण करण्याचा एक मान्यता किंवा तसं लक्ष राज्य शासनानं ठेवलेलं आहे. तर आपण या ठिकाणी दृश्य पाहतो आहोत. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. गणेशाचं दर्शन उपक्रम स्वाभर दृश्यता दृष्णो जनानां तदा शोषरस्य वेदाः इंद्रयमुखे अस्ति राजो विप्रेभिः समिधः अस्माभिः सुतंसामहि सद्यो जुवस्ते वाजाः विश्वश्चन्द्राः सुभाषजी देसाई, मंत्री महोदय एकनाथजी शिंदे. ओम नमो व्रातपतये नमो गणपतये नमो प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः. अरे शर्ट
या ठिकाणी मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना प्रत्यक्ष स्मारक प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ यानंतर होणार आहे। या ठिकाणी तेजस्वी ठाकरे हे गणेशाचं दर्शन घेत आहेत। प्रत्यक्ष स्मारक प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पद्धतीने खोदकाम करणारं यंत्र सुरू करण्याची विनंती। अरे होल्ड मूवमेंट नको यानंतर मी विनंती करतो सर्व मान्यवरांना वृक्षारोपणासाठी आपण या प्रांगणामध्ये आपल्या शुभ हस्ते आज वृक्षारोपण करण्यात येणार आहे। बाळासाहेबांना अत्यंत प्रिय अशा सोनचाफ्याची या फुलांच्या वृक्षाचं रोपण माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री आणि परिवहन मंत्री या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे। या प्रांगणात या वास्तूच्या बाजूला हे वृक्षारोपण आता संपन्न होईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी मिक्सर मिल रहा है बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडतं आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत महाविकास आघाडी सरकारमधले मुख्यमंत्र्यांसहित सगळेच महत्त्वाचे मंत्री आणि नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। आता वृक्षारोपण होणार आहे। 2 टप्प्यात हे स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा एक इच्छा किंवा मानस सरकारकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। 400 कोटीचा निधी अर्थसंकल्पात त्याची तरतूदही करण्यात आलेली आहे। 2 टप्प्यात या स्मारकाचं काम केलं जाईल। दृश्य आपण पाहतो आहोत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणचेच। मुंबईच्या महापौरांचं हे जुनं निवासस्थान या ठिकाणीच हे राष्ट्रीय स्मारक उभारलं जाईल। या ठिकाणी आता वृक्षारोपण पार पडतं आहे। बाळासाहेब ठाकरे यांना चाफ्याची फुलं खूप आवडायची आणि त्यामुळेच त्या चाफ्याच्या फुलाचं या ठिकाणी किंवा त्या झाडाचं या ठिकाणी वृक्षारोपण आता होतं आहे मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते। बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय। आता भूमिपूजन झालेलं आहे, त्यानंतर इतर या ठिकाणी आता पुढचे कार्यक्रम असतील। वृक्षारोपणाचं आता या ठिकाणी आपण पाहतोय वृक्षारोपण पार पडतंय। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम 2 टप्प्यात पूर्ण करण्याचा मानस हा सरकारकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यात विद्युतीकरण असेल किंवा इतर जी महत्त्वाची कामं असतील ती पार पाडली जातील। त्यानंतरचा दुसरा टप्पा आणि पहिला टप्पा जो आहे तो 14 महिन्यात पूर्ण केला जाईल किंवा करण्याचा मानस हा व्यक्त करण्यात आलेला आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन पार पडलेलं आहे। युती सरकारच्या काळातच याची घोषणा झालेली होती। जवळपास महत्त्वाच्या ज्या काही सगळ्या परवानगी असतील किंवा त्या संदर्भातली जी काही आवश्यक प्रक्रिया असेल ती सगळी युती सरकारच्या काळातच पूर्ण झालेली होती, पार पडलेली होती आणि त्यामुळेच आज जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी निमंत्रण नसल्यामुळे त्यावरून मोठा वाद सुद्धा झालेला आहे, टीका करण्यात आलेली आहे त्या मुद्द्यावर। वृक्षारोपण आता या ठिकाणी पार पडलेले अगदी निवडक लोकांच्या उपस्थितीतच हा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे। कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीये त्यामुळे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला जाणार हे ठरवण्यात आलेलं होतं। महत्त्वाचे सगळेच नेते मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
सोबतच बाळासाहेब थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत, एकनाथ शिंदे उपस्थित आहेत, रोहित पवार या सोहळ्यासाठी आलेले आहेत, महापौर आहेत या ठिकाणी, मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा हा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. वृक्षारोपणही या ठिकाणी झालेलं आहे. मुंबईच्या महापौरांचं जुनं निवासस्थान आणि त्या ठिकाणीच हे राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार आहे. 400 कोटीचा निधी आत्ता अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आलेली. संजय राऊतही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, अनिलराव अडसूळ उपस्थित आहेत, गजानन कीर्तीकर, रोहित पवार हे सगळेच महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. घोषणा युती सरकारच्या काळात या राष्ट्रीय स्मारकाची करण्यात आलेली होती. आवश्यक त्या सगळ्याच परवानग्या या त्या काळातच म्हणजेच युती सरकारच्या या आधीच्या युती सरकारच्या काळात पार पडलेल्या होत्या. आता प्रत्यक्ष भूमिपूजनाचा कार्यक्रम हा आज होतो आहे. वृक्षारोपण या ठिकाणी होते. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आधी शिवरायांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला, गणेशाचं पूजन, गणेशाला वंदन केलं आणि त्यानंतर प्रत्यक्ष भूमिपूजनाचा जो कार्यक्रम असतो किंवा सोहळा असतो तो पार पडलेला आहे. आता वृक्षारोपण होत आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज पार पडतो आहे. मुख्यमंत्री या ठिकाणी काही बोलतात का, काय बोलतात याकडे लक्ष असेल. पत्रकारांना सुद्धा फक्त जे फोटोग्राफर्स असतील किंवा कॅमेरामन असतील त्यांनाच या ठिकाणी मगाशी आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला होता. 2 टप्प्यात या स्मारकाचं काम पूर्ण केलं जाणार आहे. 400 कोटीचा निधी या स्मारकासाठी देण्यात आलेला आहे. पहिला टप्पा असेल ज्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, इमारतीची अंतर्गत बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी असेल यासारख्या कामांचा समावेश केला जाईल. विशेष म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग हे सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे. इतर जे महत्त्वाची कामं असेल म्हणजे तंत्रज्ञान असेल किंवा लेझर शो असेल, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन असेल किंवा व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल हे जे इतर कामं आहेत ती दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहेत आणि हा सगळा खर्च हा MMRDA याचा उचलणार. वृक्षारोपणाचा या ठिकाणी वृक्षारोपण केलं जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडतंय. 2 टप्प्यात हा सगळा 400 कोटीचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. स्मारकाचं काम 2 टप्प्यात केलं जाणार आहे. पहिला टप्पा 14 महिन्यात पूर्ण केला जाणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमासाठी जे उपस्थित राहणार त्या नेत्यांमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे येणार की नाही या संदर्भात थोडासा संभ्रम होता, शंका उपस्थित झालेली होती. मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे खरं तर बाळासाहेबांच्या विराट सभांनी गाजलेलं एकीकडे शिवतीर्थ आणि दुसरीकडे पठांग असा अरबी समुद्र आणि त्या ठिकाणीच म्हणजे त्याच परिसरातलं हे महापौरांचं, मुंबईच्या महापौरांचं जुनं निवासस्थान ज्याची निवड बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी की त्या ठिकाणी हे स्मारक उभारलं जाईल यासाठी करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक याचं भूमिपूजन होत आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते. 400 कोटीचा निधी हा तरतूद त्याची करण्यात आलेली आहे. MMRDA हा सगळा खर्च उचलणार आहे. 14 महिन्यात स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल. त्यात इमारतीची अंतर्गत बाह्य सजावट असेल, लाइटिंग असेल, इतर महत्त्वाची कामं असतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल जे काही सादरीकरण केलं जाईल त्यासाठीचं तंत्रज्ञान असेल, या सगळ्याचा दुसऱ्या टप्प्यातला समावेश असेल.
मुख्यतः इमारतीची जी आहे ती अंतर्गत बाह्य सजावट, विद्युतीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे सगळं पहिल्या टप्प्यात केलं जाईल. दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल तंत्रज्ञान किंवा सादरीकरणासाठी जे जे आवश्यक असेल त्यासह इतर चित्रपट किंवा त्या संदर्भातलं सादरीकरणासाठी जे जे गरजेचं असेल त्याचं तंत्रज्ञान या सगळ्याची आखणी किंवा त्या ठिकाणचे जे त्या ठिकाणी बसवणं ते तंत्रज्ञानाचं काम जे असेल ते दुसऱ्या टप्प्यात केलं जाणार. या ठिकाणी एक छोटेखानी असा कार्यक्रम म्हणजेच ज्याला आपण म्हणजे सभा पार पडेल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजनाचा हा सोहळा लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. सगळ्यांना अभिमान वाटेल असं हे स्मारक बनवू असा निर्धार राज्य सरकारनं व्यक्त केलेला आहे. महाविकास आघाडीचं हे सरकार खरं तर युती सरकारच्या काळातच या राष्ट्रीय स्मारकाची घोषणा झालेली होती. आवश्यक त्या सगळ्या परवानग्या असतील या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच त्या संदर्भातील महत्त्वाच्या सगळ्या परवानग्या देण्यात आलेल्या होत्या. घोषणासुद्धा त्या संदर्भातली युती सरकारच्या काळातच झालेली होती. आता प्रत्यक्षात भूमिपूजनाचा सोहळा किंवा भूमिपूजन जे होतंय ते मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. आता छोटेखानी या ठिकाणी सभा होईल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतच आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. थेट या सगळ्या संदर्भात आपण अधिक संवाद साधणार आहोत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याशी. दिनेश, बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन हे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते. होय, अगदी काही मिनिटांपूर्वीच हा कार्यक्रम पार पडलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन केलं आहे. यावेळेस महाविकास आघाडीमधील सरकारमधले त्यांचे सहकारी मंत्री नेतेही उपस्थित होते आणि शिवसेना नेत्यांपैकीही मंडळी उपस्थित होती. पोलीस आणि महापालिका प्रशासनातले अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं स्वरूप अगदी छोटेखानी हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय कारण कोविडचा वाढता प्रादुर्भाव हे लक्षात घेता अगदी मोजक्या निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम आता पूर्ण झालेला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनावरून किंवा निमंत्रणावरूनही आरोप प्रत्यारोप टीका प्रतिटीका असं राजकारण आपल्याला सकाळपासून पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही आहे आणि त्यामुळे साहजिकच भाजपनं शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. कारण बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागा मंजुरीच्या कामाला असेल किंवा ज्या मंजुरीच्या प्रक्रिया होत्या त्याला चालना फडणवीस सरकारच्या काळात मिळाली. त्यामुळे फडणवीस यांना या कार्यक्रमांसाठी प्रोटोकॉलनुसार आमंत्रित करावं असं मत भाजपकडून व्यक्त झालं. तसंच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीविषयी तर्क भाजपकडून लढवले गेले कारण निमंत्रण पत्रिकेत त्यांचं नाव नव्हतं आणि हा जो स्मारकाच्या उभारणीचा संपूर्ण प्रोजेक्ट आहे तो MMRDAच्या माध्यमातून होतोय. त्यामुळे एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष होतं. पण एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. लाखो शिवसैनिकांच्या मनात दिनेश, अपडेट्स तुमच्याकडनं त्या ठिकाणच्या भूमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणाहून घ्यायचेच आहेत. तूर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची.